जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासापासून मुसळधार पाऊस पडला आहे आणि याचा फटका जो आहे सर्वाधिक शेतपिकाला झाला आहे। शेतकऱ्यांची कपाशी, तूर आणि सोयाबीन हे पिके अतिवृष्टीमुळे पाण्याखाली आली आहेत। आपल्यासोबतही या भागातील शेतकरी। काका मला एक सांगा, किती एकर तुमचं शेत होतं आणि काय नुकसान झालेलं आहे? मागच्या वर्षी सुद्धा नुकसान झालं होतं, या वर्षी सुद्धा नुकसान झालेलं आहे। सध्या काय परिस्थिती आहे? ये समजा पूर्ण भरून आहे सर, नदीचं काठानं पूर्ण पाणी नदीचं पाणी पूर्ण म्हणजे वाहून गेला काल। आताही बी पाणी चालूच आहे सर, आणि त्याच्यामुळे काही पराठीचं काही येणार नाही म्हणून हे आहे सर। किती एकर तुमची कपाशी, तूर, सोयाबीन होतं आणि काय उत्पादन अपेक्षित होतं? पराठी आणि सोयाबीनचं, तूरचं अपेक्षित होतं सर। आता काही पाणी आटणार नाही सर, आणि पाणी वरून चालूच आहे सर। काय नुकसान झालंय सध्या? पराठीचं सर, तूरचं, सोयाबीनचं नुकसान झालं आहे। नदीचं जेवढं काठवा आहे सर ते पूर्ण नुकसानमध्ये आहे सर। निश्चितच आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये जे आज पोळ्यासारखा सण आहे आणि या सणाच्या दिवशी शेतकरी जे आहेत या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झाले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहेत। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।